दमदार आणि रुबाबदार कामगिरी केली होती रुपेशने. त्याच्याच हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आलेला आहे. आघाडीची जोडी निखिल सकपाळ आणि त्याच्या साथीला सुमेश. पहिला चेंडू रुपेश तेलंगे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला आपण पाहिला. त्याच्या अगेन्स्ट पहिला बॉल वरती चौकार आलाय. सुरुवात दमदार झाली आहे, शानदार झाली आहे या मॅचची. महत्वाचा सामना. पुढचा बॉल आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय क्षेत्ररक्षकाचे. जजमेंट पहा. व्हॉट अ कॅच. एक्सिलंट एफर्ट. अफलातून आकर्षक झेल इथे पाहायला मिळाला. अगदी शॉर्ट मिडऑनला असणारा क्षेत्ररक्षक मिड विकेट पर्यंत धावत गेला. एक रनिंग कॅचेस. अफलातून धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळतो आहोत. विशाल या स्पर्धेचा 5व्या पर्वाचे नियमावली ही सांगते ना की जिथे कर्तबगारी करून झाल्यानंतर त्या खेळाडूला पारितोषिक आहे. विशालसाठी कॅच त्याने टिपली आहे, पारितोषिक आलंय. विशालजी चिंचळकर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले या केवळ कॅच साठी. अफलातून कॅच इथे पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये संघ खेळत असताना सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत वीस एंटरप्राइजेस योगेश पवार विशालजी चिंचळकर साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळालं. लकी धावडेला आपण पाहिलं. लकी धावडेने धावतच जाऊन कॅच टिपला. फुलरलेनचा बॉल ओव्हर फुल टॉस. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण सुमेश महाडिक कर्णधाराला नॉन स्ट्रायकर वरती पाहतोय आणि स्ट्रायकर वरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो शरदला आपण पाहत आहोत. धावफलकावरती 4 आहे. 4ला 1 बाद. बॅटिंग करत असताना के सरकार भरत शेठ गोगावले समर्थक संघाला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल याही वेळेला उजव्या शीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेन वरचा बॉल बाहेर काढला. पडल्यानंतर बाहेर निघणारे चेंडू इथे पाहायला मिळाले. रुपेश ची खरी तर ही खासियत राहिली आहे. रुपेश तेलंगे अगदी कंजूसीवरी गोलंदाजी करतो. हातभर वळण घेणारे त्याचे चेंडू पाहायला मिळतात. काही वेळेला चेंडू आतमध्ये येतो, काही वेळेला चेंडू बाहेर निघतो. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे. धावा इथे काही वेळेला फलंदाज बनवतात, काही वेळेला गोलंदाज रोखतात, काही वेळेला फलंदाजांची सरशी राहते, गोलंदाजांना फरशी मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. दिशाहीन राहिला बॉल. डॉट बॉल. मोठा अपील इथे जरूर झाला. पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केलाय. इंटरेस्टेड आहे कॅप्टन बॉल साठी अपील करण्यासाठी. व्हाईट बॉल आहे आणि अर्थात दबाव आणण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कुठे ना कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न त्याने केला. परंतु तिन्ही ऑफिशियल्स चांगलं कामकाज करत असताना आपण पाहत आहोत. गेले 5 पर्व सातत्याने आपण पाहतोय या पंचांच्या माध्यमातून चांगलं कामकाज याही स्पर्धेमध्ये या 5व्या पर्वामध्ये ही देखील होत असताना पाहायला मिळतं. जे पॅनल अजय पाटोळे साहेब, अजय पाटोळे अंबरनाथ वरून, प्रशांत देसाई अंबरनाथ वरून. त्यावेळेला उजव्या शीच्या बाहेर गॅप शोधलाय. सुई मधून धागा अलगट काढावा त्या रीतीने. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार.
थँक्यू. चेंडू या षटकातील 5 झालेले आहेत, अर्थात धावफलकावरती 9 आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. पृथक्करण या षटकाचं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिला चेंडू चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट गमावली, तिसरा चेंडू डॉट आला, चौथा चेंडू डॉट आला, पाचव्या बॉलवरती जो वाईड होता आणि तदनंतर चौकार आलाय. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती ज्यावेळेला शरद धाडवेला आपण पाहत आहोत, याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की क्रिकेटमध्ये कधी फलंदाजांना मुभा मिळते, कधी फलंदाज सरशी करतात, गोलंदाजांना फरशी मिळते. 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचेही. चौकार आला. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर खोलात टाकला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार घेतात तितकाच आलेला नाहीये फलंदाजांना. 9 धावा धावफलकावरती आहेत. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना के सरकार, भरत शेठ गोगावले कट्टर समर्थक या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 9. 9ला 1 बाद के सरकार. भरत शेठचा निष्ठावंत दादाला मोठा आहे मान. जनसंपर्क दांडगा दादाचा त्याचा शब्द नाही कधी वादाचा. थँक्यू. होय, आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत आणि के सरकार. आज आपण पाहिलं ना तर आदरणीय निलेजी केसरकर साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय. मी अनेक संघ मालक पाहिले, मग तुम्ही इंटरनॅशनल IPL पासून घ्या किंवा अगदी त्याच वेळेला बिग बॅश घ्या. बिग बॅश अर्थात ऑस्ट्रेलियामध्ये होणारी स्पर्धा, तिथून पुढे इथपर्यंत येणाऱ्या जेवढ्या स्पर्धा आहेत. पुढचा बॉल स्विचित करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध. सुमेश महाडिक काहीतरी वेगळा पवित्रा त्याने अपनावलाय. प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये संघ मालकाचा एक खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की तो पाईंडा आखला जातो की माझे खेळाडू एवढे असतात. संघनायक म्हणतो की माझे चॉईस खेळाडू एवढे आहेत. खोलातला बॉल, बॅटची आतली कडा घेतली, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर मुभा आहे दोन्ही फलंदाजांना. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्यात येतं वेगाने. दुहेरी धावा इथून प्राप्त होत आहेत. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 11ला 1 आपण पाहत आहोत. प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये हा एक खऱ्या अर्थानं मापदंड असतो की जिथे मात्र प्रत्येक संघनायक म्हणतो की माझ्याकडे 7 खेळाडू, किंवा संघ मालक म्हणतात की माझ्याकडे 7 ते 8 खेळाडू. परंतु एक मात्र संघनायक मालक आहेत आदरणीय निलेजी केसरकर साहेब, ज्यांच्याकडून केवळ संघनायकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि स्वतः संघनायक, संघाचा तारणहार नेता. दुसरा धक्का, सुमेश महाडिक देखील बाद. इतर क्रिकेटपटूंची होते धमाल. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते. संघाचा कर्णधार, संघाची साथ इथे सोडताना पाहायला मिळतोय. विकेट इथे गमावली आहे. गली रिजन मध्ये एक चांगला झेल पाहायला मिळाला. खरं तर विशालजी चिंचाळकर साहेब खुश असतील आपल्या संघाच्या या खेळाडूंच्या प्रदर्शनावरती. VC एंटरप्राइजेस खरं तर एक मोठा संघ या स्पर्धेमध्ये बांधण्यात आलाय. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय, परंतु त्याच वेळेला ना या आकर्षक ट्रॉफीवरती असणारा हा जो खऱ्या अर्थानं हा मुकुट आहे, हा कोणाच्या घरी जाईल किंवा ही आकर्षक फिरती ट्रॉफी कोणाच्या घरी जाईल, सर्वाधिक चर्चेचा विषय राहील ही ट्रॉफी. आकर्षणाची बाब म्हणून या ट्रॉफीकडे आपण पाहत आहोत. यावेळेस बॉल आल्या चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ ट्रेडमार्क स्ट्रोक बाय शुभम शिंदे. सीमारेषेच्या बाहेर षटकार. ज्याच्या पाठीशी जनता है सारी, नव तरुणांचा कैवारी. शुभम शिंदेची एंट्री झाली. ग्रेट फटका आला थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बाउंड्री लाईनची घेतोय भेट. आणखी एक फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली.
दुधात माशी पडावी त्या रीतीने आणखीन एक फलंदाज शुभम शिंदे झेलबादच्या स्वरूपामध्ये तिसरा धक्का, फलंदाज बाद. प्रयोजन आता हवा कशाला शीतन, लय मानाचं हे आयोजन, लय डोक्याचं हे नियोजन, क्रिकेट वीरांची लागली हरी. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग, जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. आदरणीय विशालजी चिंचाळकर साहेब यांच्या माध्यमातून अनेक पारितोषिक आहेत. आधी यादी घेऊन स्वतः अध्यक्ष साहेबांना बसावं लागणार आहे, कारण हे कॅश प्राइज आपल्याला पोचवायचे आहे त्या खेळाडूंपर्यंत. 17-3 पारस जाधव 2 धावा, 2 विकेट इथे त्याने प्राप्त केलेल्या आहेत. यावेळेचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध. पारस जाधवच्या या षटकामध्ये 8 धावा आल्या, 2 विकेट त्याने इथे कमावलेल्या पाहायला मिळाल्या. 17 धावा धावलकरवरती 3 फलंदाज बाद. के सरकार लोणेरे माणगाव अर्थात के सरकार भरत शेठ गोगावले समर्थक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 17 बांधल्या, 3 फलंदाज बाद, 2 षटकांचा खेळ संपला. साऱ्यांचा लाडका निलेश दादा भारी, माझ्या मनात बसला निलेश दादा भारी. जनसेवक आमचा निलेश दादा भारी, आमचा केसरकरांचा निलेश दादा भारी. शरद धावडे आणि त्याच वेळेला प्रितेश बाईत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारुण्य आणि त्याच वेळेला आकाश कदमसाठी आदरणीय विशालजी चिंचालकर साहेब यांच्या माध्यमातून 1,000 रुपयासाठी कॅश प्राइज आलाय कॅच साठी. 17-3 पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. रुपेश तेलंगे हा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, किंवा मागील मॅच मध्ये देखील त्याने अगदी चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली आहे. त्याच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती तुम्ही स्विच हिट ट्राय करणं ही बाब देखील अगदी सोपी नाहीये. तारेवरची कसरत करायला लावतो तो बॅटरला. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा, कॉट बिहाइंड विकेट. धक्का आणखीन एक, चौथा फलंदाज योगेश पवारने जे टिपला, फलंदाज होतोय बाद. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान, मानगावची शान, शिवबाचे वरदान, निलेश दादा केसरकर नेतृत्वाला. जो क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये चांगली कॅच पकडेल त्याच्यासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. योगेश पवारने ही कॅच टिपली आणि त्याच्यासाठी देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 17-4 बाद झाले, 4 फलंदाज बाद झाले, 17 धावा धावलकावरती आहेत. चला, संघाचे संघमालक अर्थात VC एंटरप्राइजेस यांच्याकडूनच पारितोषिक आहेत. जेवढे पारितोषिके येतात ते अर्थात VC एंटरप्राइजेसच्या खेळाडूंसाठी आणि VC एंटरप्राइजेसच्या माध्यमातूनच आलेले आहेत. 3 कॅच टिपण्यात आले आहेत आणि प्रत्येक खेळाडूला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 4 कॅच आणि 4ही खेळाडूंना 1,000 रुपयाचा अर्थात 4,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. क्षेत्ररक्षक म्हणत असतील कॅच आउट रूपाने बाद व्हा बाळानो. हाफ ट्रॅकचा बॉल ऑन साइडला होता. सिंगल घेण्याचा कोणताही प्रयत्न इथे करण्यात आलेला नाही आहे. 4,000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला खेळाडू जो मात्र ज्याला पण लकी धाडवे होता, ज्याला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कारुण्य आहे त्याला 1,000 रुपये, आकाश कदमला 1,000 रुपये, योगेश पवारला 1,000 रुपये VC एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. 2 लकी ड्रॉ कुपन्स आले जे ऑनलाईन आहेत, आपण ते ड्रॉप करत आहोत. लकी ड्रॉचे 2 कुपन आहेत. 200 रुपयाच्या कॅश प्राइज वरती, 200 रुपयाच्या कॅश वरती मिळणार आहे ती बाईक, आणि 2 मिलिंदजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 2 कुपन इथे ड्रॉप बॉक्स मध्ये आपण ड्रॉप केलेले आहेत. लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्याला बाईक मिळणार आहे
₹200 कुपन वरती आपल्याला बाईक मिळेल. ₹200 आपण नशीब आजमावू शकता. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. हा चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाकडे निघाला. रुपेश तेलंगे मागील मॅच मध्ये त्याने याच रीतीची गोलंदाजी केली होती, परंतु हे निर्णायक षटक आहे. त्याने 5 चेंडू निर्धाव टाकलेत, 1 विकेट मिळवली आहे. मेडन ओव्हर आपण पाहायला जातोय का? रुपेश तेलंगे शेवटचा बॉल, हा फ्रॅकर डॉट बॉल आलाय. मानगाव प्रीमियर लीग 2025 5वं पर्व, पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा केलाय. रुपेश तेलंगेने मेडन ओव्हर हाताळली आहे. वॉट बॉलिंग, दुसरी मेडन ओव्हर या स्पर्धेतली. रुपेश तेलंगेसाठी देखील VC एंटरप्राइजेसच्या माध्यमातून रुपेश तेलंगेसाठी ₹1000 कॅश प्राइज आहे. चला, VC एंटरप्राइजेस 17 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. फलंदाजांना जणू काय आपल्या फिरकीच्या जाळ्यावरती थया थया नाचवलंय. सातत्याने गोलंदाजी चांगली टप्प्यावरती होत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती केवळ 17 बनल्यात. थोड्याच वेळापूर्वी आवर्जून आपण पाहिलं ना तर निशांतजी पाटील सरांनी या गोष्टीचा उल्लेख केला होता. क्रिकेटमध्ये अशुभ आणि शुभ आकडा काही नसतो, परंतु त्याच वेळेला ह्या 17 धावसंख्येवरती मेडन ओव्हर आली आहे आणि विकेट ही गमावल्या गेल्या. क्रिकेटमध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण अनेक वेळेला हे किस्से पाहतो. शुभ आणि अशुभ या गोष्टींची चर्चा या गोष्टीमध्ये सातत्याने होत असताना पाहायला मिळते. काही वेळेला एखादा खेळाडू जर का धाबा बनवत असतो आणि डगआउट्स मध्ये ज्या वेळेला ज्या पद्धतीने खेळाडू बसलेले असतात ना, त्यांना सांगितलं जातं इथून हलायचं नाही, तुम्ही जसे बसलेले आहात तसेच बसा, कारण धावा बनतायत. विकेट गमावल्या गेल्या ना, काही वेळेला खेळाडी डगआउट्स मध्ये चप्पल उलटी ठेवली जाते. याचं कारण असतं की विकेट गमावल्या गेल्यात. अनेक वेळेला संघाचे जे काही खेळाडू आहेत ते काही करतील याचा नेम नाही. मी याचा अंदाज सातत्याने जवळून घेतलाय विनर स्पोर्ट्स मधून, कारण खेळाडू जे आहेत ना ते नशिबावरती जास्तीचं लक वरती भरोसा ठेवतात. यावेळेचा बॉल फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 1 धाव कंप्लीट, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली. 2 धावा इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. 19ला 4 फलंदाज बाद झाले. 19ला 4 फलंदाज बाद. अनेक खेळाडू सातत्याने आपल्या लकी गोष्टींसाठी सातत्याने काही ना काहीतरी वेगळं करायचे. वीरेंद्र सहवाग डोक्याला रुमाल बांधताना पाहायला मिळायचा. शिवनारायण चंद्रपाल डोळ्यांच्या खालच्या बाजूला एक आय सेट करण्यासाठी, स्ट्रॉंग होण्यासाठी एक ब्लॅक कलरची टेप लावायचा. निलेश साळवीसाठी निलेश साळवी यांच्याकडून पारससाठी ₹200 जीपे केलेले आहेत. यावेळेचा बॉल खोलात टाकला होता, ऑन साईडला केलेत. ऑन ड्राय करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. असंच नाही तर प्रत्येकाने, मग सौरभ गांगुली आपल्या डोक्याला रुमाल बांधायचा. अगदी त्याच वेळेला सचिन तेंडुलकर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आकाशाकडे पाहत असताना पाहायला मिळायचा. अगदी त्याच वेळेला तो पहिलं पाऊल उजवच पाऊल टाकायचा. प्रत्येकाच्या लकी गोष्टी असतात. 17ला 4 फलंदाज बाद होते, त्या गोष्टीकडून आपण या गोष्टीचा विचार करत होतो. अगदी त्याच वेळेला आणखीन पारितोषिक आहे. वैष्णव साठे यांच्याकडून देखील ₹200 जीपे करण्यात आलेत. कॅश प्राइज आले. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. आपण मितेश बैत आणि त्याच वेळेला हर्षद राणेला पाहत आहोत. धावा मिळतात. त्या 2 संघाची धावसंख्या तब्बल पाहिली ना तर धावफलकावरती 22 बनली आहे. 22 ऑन दी बोर्ड आहेत. 4 फलंदाज बाद. साहिल मोरे चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये तो करतोय. धावफलकावरती साहिल मोरेला आपण गोलंदाजी करताना पाहतोय आणि या षटकामध्ये त्याने 5 धावा खर्च केलेल्या आहेत. एक्स्ट्रा केवळ 1 आली आहे. गोलंदाजींचा यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल झालाय. वाईड स्लॉंग ऑफला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील या बॉलवरती. पंच शहानिशा करताय 4 की 6. ओय, चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. चौकार.
तर बाळाजी पवार एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. 2011 सालच्या विश्वचषकामध्ये ज्या वेळेला सचिन तेंडुलकर बाद झाला, वीरेंद्र सहवागला घेऊन ड्रेसिंग रूम मध्ये बसला होता आतमध्ये. तो म्हणाला इथून आलायचं नाही, धावा बनतायत, गंभीर बॅटिंग चांगली करतोय, युवराज गेलाय. आणि लकी ज्या काही गोष्टी असतात ना त्या फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. 26ला 4 यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला होता. हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 26ला 4 फलंदाज बाद झाले. प्रीमियर लीग म्हटल्यानंतर या गोष्टीची चर्चा होतेच, मग ती कुठच्याही प्रकारची प्रीमियर लीगची स्पर्धा असू द्या. आवर्जून एक गोष्ट म्हणावीशी वाटते की खेळाडूंच्या शरीरासाठी लाभदायक असतं लिंबू पाणी, आणि ते लिंबू पाणी पिण्यासाठीच वापरावं. पुढचा बॉल खोलातला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, स्ट्राईक स्वतःकडे ठेव इच्छितोय. सध्या तकडीला आपण फलंदाज हर्ष राणे अडचणीमध्ये पाहायला मिळाला होता आणि तो इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. विकेट सॅक्रिफाईस करेल. 26ला आणखीन एक धक्का, 5वा फलंदाज बाद. डीजे बालाचा आवाज फायनल, क्रिकेट वीरांची लागली यारी. जिल्ह्यात गाजते आमची मानगाव प्रीमियर लीग, जिल्ह्यात गाजते आमची मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू. या मॅच मध्ये गोलंदाजांची तुतीच बोलतीये. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. संघाचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक रोहितजी रातवडकर साहेब म्हणत असतील की आमचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय तर काय करतोय, की सरकार भरत शेठ गोगावले कट्टर समर्थक या संघाला आपण पाहत आहोत. स्वतः संघाचे संघ मालक निलेजी केसरकर साहेब स्वतः या व्यासपीठावरती आहेत. परंतु संघाची स्थिती दयनीय अवस्था आहे. डळमळ अशी सुरुवात झालेली पाहायला मिळाली. धावफलकावरती 26 आहेत, 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 26 आकडा मुंबापुरीसाठी अनलकीच राहिला. यावेळेला खुला टाकलेला बॉल, इथे मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजी येतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल, गोलंदाजी मार्क वरती ओमला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. ओम गोलंदाजी मार्क वरती येतोय. बाळाजी पवार आज मात्र जास्तीचे आनंदी देखील असेल. सुपर 8 मध्ये त्यांचा संघ दाखल झालेला पाहायला मिळतोय. मागील 4 वर्ष प्रतीक्षेत होतो की आजचा दिवस पाहायला मिळतील. बाळा पवार पुन्हा एकदा तो ड्रेसअप नाही त्यांचा क्रिकेटच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळतील. या वर्षी नाही, त्या वर्षी नाही, 5 वर्ष उलटली. आज 5व्या वर्षामध्ये ते क्वालिफाय झाले आणि गोलंदाजी देखील केली. त्यासाठी त्यांचं विशेष कौतुक. चला, आमची प्रतीक्षा संपली. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक येतोय. पहा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे. फेकी चांगली झाली, धावा मिळतात. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट. 2 धावा वेगाने प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती धावा सध्या तकडीला 29 धावा धावफलकावरती आहेत. 29ला 5. बाळा पवार जे बोलतात ते घडतं देखील. मागील मॅच मध्ये पाहायला मिळालं. खोलातला बॉल ऑन साइडला केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. इथे मात्र या धावा अंगलट येतील. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. घर फिरलं की घराचे वासे फिरतात. धक्का आणखीन एक लागलाय. 6वा फलंदाज. 29ला वाद. राहुल दादा बकमनी केला त्याचा मानपान, नाक्या नाक्यात मानगाव तालुक्यात हे जान. लय धिंगाणा घालतय कडक आमचं गाण. गोरेगावाचं टॅलेंट रोहित रातवडकर, संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर. आणि भरवशाचा हा सागर पाशील Thank you. जसे विकेट इथे गमावल्यात ना, मला कुठेतरी एक साशंकता मनामध्ये आली आहे की लोणेरे बाजारामध्ये काही सेल तर लागलेला नाही आहे ना. कारण फलंदाज एका मागोमाग एक बाद होत चालले. आणि मला असं एकही म्हणावं असं वाटतं ना की इथे उत्कृष्ट फलंदाजासाठी पारितोषिक आहे, गोलंदाजासाठी आहे, मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. परंतु आउट होणाऱ्या कोणत्याही फलंदाजाला पारितोषिक नाहीये. 30ला 6. लोअर फुल टोज ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिड विकेटला पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईन वरती.
एक सिंगल येते एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल 31 धावा धावफलकावरती आहे. 31 ऑन दी बोर्ड. 31ला 6 बाद. 5वं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. के सरकार, भरत शेठ गोगावले कट्टर समर्थक. यावेळेचा बॉल लोड फुलटो जाताला वेस्ट साईड जास्ती आहे. नो बॉल. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न इथून होणार नाही. नो बॉल वरती सिंगल आली आहे. एकंदरीत 2 धावा वेस्ट साईड जास्तीची पाहायला मिळाली होती. साहिल मोरे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच कारणास्तव त्यांनी हा वेस्ट साईडचा नो बॉल हाताळलाय. 33 धावा धावफलकावरती. 6 फलंदाज बाद. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का हे पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. विस एंटरप्राइजेसच्या माध्यमातून प्रत्येक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी पारितोषिक आहेत. खरं तर आज आनंददायी आणि उत्साहदायी वातावरण त्यांच्या खेम्यामध्ये निश्चित असेल. 33ला 6 बाद झाले. फ्री हिटचा बॉल. स्ट्राईक वरती किरण. फुललेनचा बॉल होता. लोअर फुलटत बनवला. ऑन साईडला गुडघ्याचा आधार घेतला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन घेण्याच्या प्रयत्नात आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटची आत्महत्या. 34ला 7वा फलंदाज बाद. नशा नशा ही क्रिकेटची पडली बुरल विकेटची. क्रिकेट वीरांची लागली अरे. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू. चौतीस धावा धावफलकावरती आहे. 7 फलंदाज बाद झाले. चौतीस धावा धावफलकावरती आहे. 7 फलंदाज बाद झालेले इथे आपण पाहत आहोत. चौतीसला 7. यावेळेचा बॉल फटका फसलाय. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होता डीप मध्ये. करंटर आलेत परंतु आणखीन एक फलंदाज इथे हातघाईवरती आलेत की काय फलंदाज. एका मागोमाग एक केवळ रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद होत असताना पाहायला मिळतात. धावा गोळा करण्यासाठी सिंगल एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या 35. 7 फलंदाज बाद. 35 ऑन दी बोर्ड. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर के सरकार, भरत शेठ गोगावले कट्टर समर्थक या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. 35ला 7. मानगाव प्रीमियर लीग. मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार माणगाव मधली आवाज घुमतय रायगड मध्ये. षटकार चौकार माणगाव Thank you. मधली आवाज घुमतय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती बनल्यात त्या 35. 7 फलंदाज बाद. आदरणीय निलेजी केसरकर साहेब यांच्या नावाचा स्टँड अगदी आपण समोर पाहतो. अल्ताफ धनसे स्टँड उभारण्यात आलेला पाहायला मिळतं. थोडी काळजी घ्या स्वतःला सावरा. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. बॉल डिलिव्हर करत असताना जर का तुम्ही खेळाडूंना मी नम्रतेची विनंती करेन, जर तुम्ही स्पाइक्स परिधान केले असतील ना तर या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती कृपया करून तुमचे स्पाइक्स असतील तर ते रिमूव्ह करत जा. कारण हार्ड जर का तुमचे स्पाइक्स असतील तर ते स्किट होणार. या गोष्टीकडे मी आवर्जून प्रत्येकाला मेसेज देईन. तुमचे जे शूजचा जो खालचा सोल आहे तो जास्तीचा हार्ड नसावा. गोलंदाजांनी या गोष्टीची काळजी घ्या कारण इंजरी होण्याचे जास्तीचे चान्सेस असतात. बाळाजी पवार साहेब यांच्या नावाचा एक स्टँड आपण पाहतो. निलेजी केसरकर साहेब यांच्या नावाचा एक स्टँड आहे. अल्ताफ धनसे स्टँड देखील पाहायला मिळतो. या मैदानाचे मालक आणि तथा विशेष आभार आम्ही राहू की 5 पर्व मी इथे समालोचन करू शकलो कारण हे मैदान उपलब्ध झालं. या मैदानावरती सातत्याने ही स्पर्धेचं आपण आयोजन पाहत आहोत.
यावर्षी वेगळं पाहायला मिळालं रूप, कारण आपण पाहिलं तर व्यासपीठ समोरच्या बाजूला घेण्यात आलंय आणि अगदी त्याच वेळेला डे अँड नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहोत. चौथा स्टँड जो मात्र विपुलजी उभारे स्टँड जो मात्र आपल्याला उजव्या बाजूला पाहायला मिळतो. एक सेल्फी पॉइंट देखील बनवण्यात आलाय. कोणालाही सेल्फी घेण्यासाठी आय लव्ह MPL नावाचा एक सेल्फी पॉइंट देखील आपल्याकडे आहे. आणि अगदी त्याच वेळेला लकी ड्रॉ साठी हा ड्रॉप बॉक्स आहे. यावेळेचा बॉल इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती कारुण्याला इन्व्हाइट करण्यात आलंय. कारुण्य आंबेकर गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. 36-7. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. धावा इथून मिळतील. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा इथून मिळाल्यात. एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करू इच्छितो. या स्पर्धेमध्ये आजचा 7वा रात्र आहे आणि जसा अंधार पडत जातो किंबहुना 8 वाजाच्या पुढे जसजशी वेळ निघून जाते ना त्या वेळेला धावा थांबतात. मोठे फटके एक्झिक्यूट करता येत नाहीत फलंदाजांना. या गोष्टीचा उल्लेख आवर्जून करायला हवा. 38 धावाही लढवल्या जाणार. खोलातला बॉल कॅच ड्रॉप इथे होईल. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. धाव मिळते ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती. 7 फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम षटक कारुण्य आंबेकरला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहतोय. पहिल्या 3 मध्ये 4 आल्या. धावफलकावरती 39 आहेत. आडवा बॅटने ऑन साइडला पुल ऑन सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक दूर राहतोय. धावा मिळतात. 1 कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्यात. ज्या वेळेला अशी परिस्थिती असते ना त्यावेळेला सिंगल आणि डबलला जास्तीचं प्राधान्य द्यायला हवं. पहिल्या बाकावरती जर का काय असेल ना इथून पुढे तर मला वाटतं सिंगल आणि डबल असेल. आज संपूर्ण माणगावमध्ये सातत्याने आपण पाहिलं ना ज्या पद्धतीने माणगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आली. 6 दिवस उलटलेत. जे घरचे प्रोग्राम आहेत ते बाजूला सारून प्रत्येकाच्या प्रत्येक बाकावरती पुढच्या बाकावरती माणगाव प्रीमियर लीगच आहे. याचं कारण असं आहे की सर्वाधिक पसंती दिलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. धावफलकावरती धावाला 41. खुलातला बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल केवळ अवेलेबल आहे. एकापेक्षा जास्तीचे काय नाही. LED स्क्रीन देखील आपण पाहतोय ज्यावरती हे थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकतो. मैदानातल्या हालचाली 42 बनल्या. 7 फलंदाज बाद झाले. शेवटच्या एका बॉलचा खेळ शेष आहे. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला. शेवटच्या बॉलवरती 8वा फलंदाज साहिल काटे होईल बाद. धावफलकावरती आता 42-43 धावसंख्येचं टार्गेट ऍक्शन रिप्ले. या शेवटच्या बॉलवरती एक्झॅक्टली काय घडलं. उजव्याशीच्या बाहेर टाकला. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या मधोमध आला बॉल परंतु क्षेत्ररक्षकाने आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवला. झेल टिपण्यात येतोय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी रुपेश तेलंगे यांनी हा झेल टिपलाय. 8वा फलंदाज बाद. 42ला 8 बाद. हे बॉलिंग अनालिसिस. रुपेश तेलंगेने 2 षटक हाताळल्या. 9 धावा 2 विकेट 4.50 इकॉनॉमी. पारस जाधव 1 षटक त्याने हाताळला. 8 धावा खर्च केल्या. 2 विकेट 8चा इकॉनॉमी राहिला. संतोष त्याने साहिलने 2 षटक हाताळले. 18 धावा त्याने खर्च केल्या. त्याच वेळेला संतोषने 1 षटक हाताळलं होतं. कारुंडेने 1 षटक 7 धावा 1 विकेट एक्स्ट्रा आली 1. बॅटिंग अनालिसिस फॉलो बाय विकेट. बॅटिंग अनालिसिस आपण पाहूयात. अर्थात सुमेश महाडिकने 3 बॉलमध्ये 2 धावांची खेळी केली. निखिल सकपाळने 2 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या. 6 बॉलमध्ये 4 धावा आल्या. ते शरद धडवेच्या बॅटमधून शुभम शिंदेच्या बॅटमधून 2 चेंडू 6 धावा. 6 बॉलमध्ये 6 धावा. मितेश बाईत हरेश राणे जे मात्र 8 मध्ये 6 धावा त्याने बनवल्या. किरण महाडिकच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 4. त्याच वेळेला साहिल काडे 4 चेंडूमध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. किरण माने 4 बॉलमध्ये 5 धावा एक्स्ट्रा 1. 6 षटकांचा खेळ संपला. 42 हा स्कोर कार्ड जर का तुम्ही पाहिला ना तर 4-2 6-2 कोणत्या तरी मला असं वाटतं ना की या संपूर्ण परिसराचा किंवा कोणत्या तरी शहराचा हा पिन कोडच आहे. तशाच धावा बनवला. डबल डिजिट मध्ये कोणत्या बॅटरने धावा बनवलेल्या नाही आहेत परंतु मॅच बनेल. 36 बॉल 43 ची गरज. 36 चेंडू आणि 43 ची आवश्यकता आहे. खरं तर आमच्या या रणरागिणी आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यांचे विशेष करून आभार. आज या स्पर्धेच्या माध्यमातून
खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून निलिमाताई गोसाळकर जिल्हा संघटिका, त्याच वेळेला अरुणाताई वाघमारे माणगाव तालुका संघटिका, त्याच वेळेला अर्चनाताई दसाडे विभाग प्रमुख लोणेरे महिला विभाग, त्यांचे विशेष करून आभार. प्रदीपजी गोसाळकर साहेब यांचे विशेष करून आभार. शिवसेनेच्या महिला आघाडी आणि या शिवसेनेच्या शिलेदार आपल्या सोबत उपस्थित झाला होता, त्यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. मैदानाच्या आतमध्ये वेळात 42 बांधला, 43चे टार्गेट आहे. 43 रनचे टार्गेट एक मापक आणि छोटस लक्ष आहे, परंतु या छोट्याशा लक्ष्याला मोठं बनवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. सुमेश महाडिकडे आहे, तो गोलंदाजी चांगली करतो, फ्रंट लाईन गोलंदाज आहे, त्याला ती गोलंदाजी करावीच लागेल. ऋतिकजी बैकर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. सुमेक्षा मोटार्स मानगाव यांचे आम्ही विशेष आभारी आहोत. विवा कॉलेज ऑफ मानगाव यांचे विशेष आभारी आहोत. डिप्लोमा अँड डिग्री, त्याच वेळेला जगदंब ट्रॉफी हाऊस मानगाव योगेश बक्कम यांच्या माध्यमातून A1 जोडी मंगू जाधव आणि रुपेश बोडोरे यांचे विशेष आभार. रुन्नी एंटरप्राइजेस यांचे देखील विशेष आभार. त्याच वेळेला रुद्र ट्रान्सपोर्ट्स यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. महेश जयस्वाल, प्रशांत ऑप्टिशियन्स यांचे विशेष आभार. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. विशेष सन्मानाकडे आपण वळूयात. सन्मानित करण्यात येत आहे ऋतिकजी बैकर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. ऋतिकजी बैकर साहेब यांचा एक विशेष सन्मान. मी थोड्याच वेळापूर्वी निलेशजी केसरकर साहेब यांचा उल्लेख केला होता. खरं तर ज्या वेळेला त्यांनी संघ मानगाव प्रीमियर लीगचा बांधला, संघाला कर्णधाराला मुभा दिली होती की माझ्याही चॉईस प्लेअर कोणते नाही आहेत, तुम्ही आपल्या परीने संघाची निवड करा. एक बाब आवर्जून सांगाविषयी वाटते, की खऱ्या अर्थानं ज्या वेळेला निलेशजी केसरकर साहेब मैदानाच्या आतमध्ये उतरले होते, मग दोन पहिले मला आठवतात, आणि त्यावेळेला संघ क्वालिफाय झाला होता. तिथून पुढे क्वालिफायर पर्यंत पोहोचता आलेलं नाही या संघाला. या वर्षीचं काय? गोलंदाजी मार्कमध्ये सुमेश महाडिक, पंचांचा इशारा आहे. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक एंड वरती योगेश पवार. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काही इंचाने मागे राहिलाय, कॅच होऊ शकलेला नाही. पहिल्याच बॉल वरती योगेश पवारचा बार. सारेसगार चेंडू सीमारेषा बार, चौकार. पाहायला मिळतं योगेश पवार ऑन साइडला, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. ऑन साइडला चौकार येत असताना पाहायला मिळतं. पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अगदी कोलॅप्स झाला तो. ऑन साइडला फटका खेळत असताना इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपामधून ही धाव इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू सुमेश महाडिक, यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल बॅटची आतली कडा घेतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सुमेश महाडिक अर्थात जावडे गावाला बिलॉंग करतो, परंतु निजामपूर प्रीमियर लीग ही त्याच्या नावावरती राहिली होती. बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाली होती. आज त्याला ते प्रदर्शन करून दाखवणं गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये ते प्रदर्शन होऊ शकलेलं नाही. धावफलकावरती 5-0. पुढचा बॉल खोलाटला चेंडू, यष्टीरक्षकाचा वेध. लगातारचे मयूर लोखंडेचे अगेन्स्ट चांगले चेंडू हाताळल्यात. फुललेंचे बॉल पाहायला मिळाले. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 5. प्रत्येक संघ मालक याच गोष्टीचा उल्लेख करतो, विचार करतो की माझा संघ सुपर 8 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक ना एक तरी ट्रॉफी मला मिळावी, मी आकर्षक करंडक आपल्या घरी घेऊन जावा.
एक आठवण राहते. वणगाव प्रीमियर लीग मध्ये माझा संघ खेळला होता, उतरवला होता मी. यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळेल मयूर लोखंडेला. संघाची धावसंख्या 6-0. जसजशी वेळ वाढत चालली आहे तस कडाक्याची थंडी वाढत असताना पाहायला मिळते. गुलाबी थंडीमध्ये रंगणारा गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आहेत. विकेटचा तडका हवा संघाला धावा रोखण्यासाठी. महत्वाचा बॅटर योगेश पवार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे घडते तरी काय, सिंगल साठी इंटरेस्टेड होता योगेश पवार. रन्स मी इथे मिळणार नाही, अर्थात डॉट बॉल आला. पहिल्या 6 चेंडूचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती आहेत. उत्तरार्धा दाखल बॅटिंग करत असताना VC इंटरप्राइजेस या संघाची धावसंख्या 6-0. एक ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. षटकार चौकार मनगाव मधली आवाज घुमतय रायगडमध्ये. षटकार चौकार मनगाव मधली आवाज घुमतय रायगडमध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड. या वर्षीच्या हंगामामध्ये काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळत आहे. विलास डेकोरेटर्स हे विशेष कौतुक आम्ही करू, कारण या मैदानाला सजवण्यासाठी त्यांनी सर्वाधिक जास्त मेहनत घेतली. बाळा पवार यांचे विशेष करून आभार, कारण पहिल्या 2 पर्वामध्ये आम्ही सातत्याने मॉनिटरची मागणी करत होतो. यावर्षी आवाजच आवाज आहे त्यांच्याकडून. धावफलकावरती 6 बांधल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. करण मानेला इन्व्हाइट करण्यात आलं. करण मानेचा पहिला बॉल गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून मी इथे एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 बनली आहे. 5 धावांसाठी तुम्हाला कष्ट उपसावे लागणार आहेत. इथे सहजासहजी धावा मिळणार नाहीत. रात्रीच्या अंधारामध्ये ही रात्र आपण म्हणतो ना की वैरायची आहे, परंतु ही रात्र, आजची रात्र कोणाच्या नावावरती राहणार, कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. धावफलकावरती 7 बनल्यात. 7 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती योगेश पवार ऑन स्ट्राईक. स्विच करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध. या फलंदाजाच्या बॅटला ना धावांचं ग्रहण लागलंय. धावा त्याच्या बॅटमधून तितक्याशा येताना पाहायला मिळत नाहीत. मागील काही वर्ष सातत्याने मी या फलंदाजाला पाहतोय. चांगलं प्रदर्शन अनेक वर्ष तो करत होता, परंतु हल्लीच्या घडीमध्ये तितकासा तो फॉर्मामध्ये नाहीये. अपेक्षा करूयात की आजचा दिवस त्याचा राहील, तो धावा बनवेल. परंतु निलेश केसरकर सर म्हणत असतील की थांबा, आजचा दिवस जाऊ द्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. उजव्या यष्टीच्या बाहेर, रीच मध्ये नव्हता बॉल. इथे मात्र घडते तरी काय, यष्टिरक्षकाने चुकी केली. व्हाईट बॉल. बीट झाला बॅटर, बीट झाला यष्टिरक्षक, बीट झाला शॉर्ट थर्ड मॅन. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. आवाज घुमतय रायगडमध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. थँक्यू. धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. वाईटच्या 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पण या गाण्याचेही विशेष कौतुक मी करेन, कारण ज्या वेळेला मला आठवतं पहिल्या पर्वामध्ये गाणं बनलं ना, त्यावेळेला प्रत्येक दुसऱ्या पर्वामध्ये ज्यावेळेला गाणं बनलं ना, प्रत्येक आयोजक म्हणायचा इथेच पॉज झालं पाहिजे, गाणं एवढंच वाजलं पाहिजे. ऑन साइडला केले क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मी इथे एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा वधारत आहेत. धावफलकावरती धावा जिथे 13 आहेत. 13 ऑन दी बोर्ड. गेले 4 पर्व ही स्पर्धा डे मध्ये चालली, आणि डे मध्ये ज्या वेळेला चालली ना, त्यावेळेला अनेक मोठी नावं होती जी या डे मध्ये चांगलं प्रदर्शन करत होती, परंतु नाईटची स्पर्धा आली ना, तितकेच चांगलं प्रदर्शन झालं नाही. खोलातला बॉल इथे मात्र खेळला लॉंग ऑफ मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून मिळेल. मिड ऑफ आतमध्ये ठेवण्यात आलाय. राईट हँडर बॅटरसाठी एक रणनीतीबद्ध कामकाज इथून होत असताना पाहायला मिळतोय. गली आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. 38 सर्कल मध्ये मिड ऑफ, मिड ऑन आतमध्ये उभा केलाय. टेक्सा कव्हर आहे. डीप मिड विकेट टर्न करण्यात आलाय. शॉर्ट पॉइंट देखील 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र घडते तरी काय, पंचांनी सांगितलं इट इज अ व्हाईट बॉल, आणि त्यावरती धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फरार. चौकार.
होती साथ नि आवाज हाय जोरात रायगडचा सुपरस्टार अनिल केसरकर दमदार चौकात मनगाव आवाज घुमतोय रायगडमध्ये ए षटकार चौकार मनगाव मध्ये मी आवाज घुमताय रायगड मध्ये थँक्यू. अचानकपणे कोणीतरी जर का या मॅचला पाहत असेल ना प्रेक्षक वर्ग, अचानकपणे जर मॉनिटर ऑन केला, स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनने जर का 24 लाईव्ह इव्हेंटशी जुळले आणि स्कोर कार्ड पाहिलं ना, बॅटर योगेश पवार 6 बॉल मध्ये 5 वरती खेळतोय, मयूर लोखंडे 5 बॉल मध्ये 3 वरती खेळतोय. या दोघांची टोटल झाली 8, संघाच्या धावा बनल्या ते 19. अर्थात आज मी जी गोष्टीचा उल्लेख करत होतो, लोणेरे बाजारमध्ये मार्केटमध्ये सेल आहे. आज सेल आहे तो धावांचा आहे, कारण आपण पाहिले ना 8 धावा बॅटरच्या बॅटमधून बनतायत. स्कोर कार्ड वरती 19 आलेल्या आहेत. 26 बॉल आणि 24 ची गरज आहे. बॅटने धावा आलेल्या नाहीयेत. या धावा ज्या काही एक्स्ट्रा स्वरूपामध्ये जास्तीच्या स्वरूपामध्ये आल्या आहेत. खोलातला चेंडू, बॅटची आतली कडा, यष्टीरक्षक चेंडूच्या वरती. इथे मात्र घडतंय तरी काय, सेल आहे धावांचा. रन इथूनही मिळते. एकेरीच्या मदतीने 20, 20 ऑन दी बोर्ड. येणारे 25 बॉल 23 ची आवश्यकता. 7 बॉल 6 वरती योगेश पवार नॉट आउट बॅटिंग करतोय. 20 धावा धावफलकावरती, 20 ऑन दी बोर्ड. 20-0. करण माने 2 वाईट बॉल टाकलेत त्याने, त्यामध्ये 5-5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 2 वेळेला पंचांनी हायफाय दाखवला. अर्थात वाईट बॉल आणि त्याच्यावरती येणारा चौकार, अशा स्वरूपामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र कवचला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिस टायमिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती वेगाने. सिंगल मध्ये डबलला कन्व्हर्ट करण्यात आलंय. याच धावा तुम्हाला विजयाच्या जवळ घेऊन जातील. मोठ्या फटक्यांपासून वंचित आहेत फलंदाज. धावा मिळाल्या त्या 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती, 24 चेंडू आणि विजयासाठी 21 ची गरज. एक ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. सागर पाशिलकर झाले मन जिंकून साऱ्यांचे गेले योगीच रंगवडकर एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलकावरती 22 बनलेल्या आहेत. विकेटचा रकाना अद्याप भरता आलेला नाहीये. इथून मात्र आपण पाहिलं के सरकार, भरतशेठ गोगावले समर्थक संघ इथून तिथे सैरावळा पळतोय विकेटच्या शोधामध्ये. मोठ्या डब्ल्यूच्या शोधामध्ये आहे संघ, आणि तो मोठा डब्ल्यू इथे मिळणं गरजेचंच आहे संघासाठी. तर धावा थांबवायच्या आहेत, त्यासाठी संघाचा कर्णधार सुमेश महाडिक गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्या होत्या, त्या एकंदरीत 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आलाय. एकेरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर, जो मात्र लॉंग चेस होता बॅटरसाठी. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. 22 धावा धावफलकावरती आहेत त्या केवळ. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत. षटक क्रमांक 3. 6 षटकांची मॅच. येणारे 23 बॉल 21 ची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज केलाय फटक्याला. चेंडूला ढाळलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश पवारच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. योगीच रंगवडकर आणि जोडीला बाळा पवार हे मानगाव तालुक्याची एक शान मानगाव प्रीमियर लीग छान चौकात मनगाव आवाज घुमतोय रायगडमध्ये सरळ बॅटने ज्या वेळेला धावा येत नाहीत ना, त्यावेळेला बॅट वाकडी करावी लागते, आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. चौकार आला. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. 22 बॉल आणि 17 ची गरज. 22 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. 22 चेंडू मध्ये 17 धावा येत असताना पाहायला मिळतात. आवश्यकता आहे ती विकेटची. यावेळेचा फटका फसला. स्वतः यष्टीरक्षक नव्हे तर गोलंदाजाने कॉल दिला. इट्स माइंड. झेल टिपण्यात आला. बोल्ड अँड कॉट. योगेश पवार बाद. धक्का क्रमांक पहिला. 26-1. 20 एंटरप्राइजेस. संघाची धावसंख्या 26-1.
आणि जिथे 21 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. पहिला फलंदाज बाद झाला 26 धावसंख्येवरती. योगेश पवार बाद होत असताना पाहायला मिळतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लकी धावडेला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता या छोट्या धावसंख्येची होती, परंतु या धावा इथे बनवण्यासाठी अधिकचे कष्ट उपसावे लागतात. धावा आलेल्या नाही आहेत. जर मी म्हणेन की ज्या 12 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आल्या त्या जर का आल्या नसता तर या मॅच मध्ये वेगळीच आणि कमालीची पकड पाहायला मिळाली असे. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपण पाहिल्या तर त्या 12 धावा आल्यात. 2 वाईट बॉल 2 चौकार जात असताना पाहायला मिळाले. देव पाण्यामध्ये ठेवलेत केसरका संघाने. आपल्याला विजय मिळवायचा आहे, अन्यथा स्पर्धेतलं अस्तित्व संपून जाणार आहे. 26-1. पुढचा बॉल बॅटची आतली कडा. इथे नशिबाची साथ. मिळतील धावा 4. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतं. समालोचक इथून उपमा देऊ शकतो, परंतु ते करू नाही शकत. तुम्हाला सजेशन देऊ शकतात. फाईन लेग आतमध्ये होता, फाईन लेग बाजूला सारलाय. खोलातला चेंडू होता जिथे मात्र स्वतः गोलंदाज चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. काय प्रदर्शन झालंय संघाचं सातत्याने. एक मोठी टोटल इथे उभारली जाईल असं वाटत होतं. 19 चेंडू आणि 13ची गरज आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. सुमेश महाडिक गोलंदाजी करतोय. शॉर्ट फाईन लेग तैनात नाहीये, डीप मध्ये फाईन लेग नाहीये. पुढचा बॉल खोलातला बॉल सरळ बॅटने इथे केलाय. डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. रन्स मिळतील 4. हा येतो चौकार. आहे 9 धाव संख्येची गरज. 9 धावा अजूनही बनवायच्या विजयासाठी. धावफलकावरती 34 बनल्यात. एक फलंदाज बाद लकी धाडवे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये मयूर लोखंड बॅटिंग करतात. 3 बॉल मध्ये 8 धावसंख्येवरती लकी खेळतोय. संघासाठी त्याच्या नावासारखा लकी यश तो राहिलाय. लकी अर्थात लकी सारखंच कामकाज त्याने केलंय. चला नेक्स्ट मॅच आणखी एक महत्वाचा सामना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सांची 11 टीमचा कॅप्टन या पण या मॅच मधील विजेत्या संघाच्या अगेन्स्ट सामना खेळवला जाईल. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 2. मयूर बाद. हारणाऱ्या संघासाठी गाडी नंबर 17-52. धावफलकावरती धावा सध्या घडीला 34 बनल्यात. 2 फलंदाज बाद. पराभूत झालेल्या संघाचं अस्तित्व इथून संपेल. यावेळेचा बॉल इथे मात्र कट केला. क्षेत्ररक्षक धावतोय, पाठलाग करतोय चेंडूचा. फायनली त्याने बाजी मारली. रन्स मिळतात. एकंदरीत 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्या. धावफलकावरती 36 आहेत. 16 चेंडू आणि 7ची गरज. सामना खुला झाला जवळपास. विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या दगडीला VC एंटरप्राइजेस टीमला आपण पाहतोय. पहिल्या मॅच मधील पराभवाचा वचपास त्यांनी काढला या सामन्यामध्ये.
यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने. यावेळेचा बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक इथे तैनात नाही. धाव मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मी समोरच्या बाजूला एक गाड़ी पार्क करण्यात आली है. सामने की तरफ एक गाड़ी पार्क की है. बड़ा सा ट्रक है. कृपा करके वहां से जल्द हटा दीजिए. गाडीचे चालक मालक आपला ट्रक तिथून लवकरात लवकर बाजूला पार्क करा. पुढचा चेंडू हलक्या हाताने संयमाने ऑन साइडला स्टीअर केलाय. सिंगल इथून मिळेल. 14 बॉल 3 ची आवश्यकता होती. इथून एक सिंगल आली है. 13 चेंडू आणि 2 ची गरज. सामने के तरफ एक ट्रक पार्क किया रोड के ऊपर. आपको विनती है चलिए जल्द से जल्द वो ट्रक को आप आगे पार्क करिए. समोरच्या बाजूला जो ट्रक पार्क केलाय कृपया विनंती आहे. इथे एक अपघात घडलेला आहे. त्या कारणास्तव तो ट्रक त्वरित आपण पुढे पार्क करा. नाफलकावरती 41 आहेत. आयोजन समितीतील पदाधिकाऱ्यांना विनंती असेल आपण जाऊन कृपया त्या ट्रक चालक मालकाला ही विनंती करा. मॅच फिनिश होईल. सामना इथे संपवलाय. वीस एंटरप्राइजेसच्या बहादर अर्थात लकीच्या बॅट मधून या बॉलवरती षटकार आला आणि मॅच इथे जिंकवून दिली आहे त्याने. शेवटच्या बॉलवरती त्याने षटकार टोकला. 12 बॉल राखत असताना सामना इथे वीस एंटरप्राइजेस या टीमने जिंकलाय. एक मोठी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला सांची 11 आणि त्याच्या अगेन्स्ट वीस एंटरप्राइजेसचा संघ खेळ.